अशा पद्धतीने कारखाना त्यांनी ज्यावेळेस थांबला अवसानात करायचा प्रसंग आला त्यावेळेस त्याच वेळेस महाराज साहेबांना त्या काळामध्ये तत्कालीन जे काही मुख्यमंत्री होते त्यांनी किंवा ते त्यावेळेस पद्धत आली आजही ती पद्धत कायम होते की जर अडचणीत कारखाना आला तर कुणीतरी एखाद्या एक्सपार्टीने करून एखाद्या प्रायव्हेट कंपनीने समोर येऊन तो कारखाना जे काय कारखान्याची गरज असतं त्या पद्धतीने जे बँकेची गरज आणि बँकेत ते माल विक्रीला काढणं हा त्यावेळेसचा एक विषय पुढे सामोरे आला होता. त्यांनी कुठल्याही पद्धतीत अशा पद्धतीचा कुठलाही त्या ठिकाणी होऊन दिलं नाही आणि त्यांनी त्यांच्या असणाऱ्या स्वतःच्या किमतीवरती असणारी समोरची पार्टी जी आवडती कंपनी आहे तीही चांगल्या पद्धतीचं काम करणारी माणसं आज त्या दोघांचा त्या ठिकाणी मिलाप झाला आणि हा श्रीराम जव्हार उद्योगाच्या माध्यमातून हा व्यवहार पुढे चालला हा व्यवसाय पुढे चालू झाला आणि तो चालू करत असताना त्यांनी अनेक देणी जी आपल्याला बाहेर कुठून मिळत होती जी देणी आपल्याला बाहेर कुठून मिळत होती ती सगळी बँकेला कशी डायव्हर्ट केली बँकेची देणी दिली कामगारांची देणी दिली त्याचबरोबर शेतकरी त्याच पद्धतीने सांभाळला कुठेही शेतकऱ्याला 100-200 शेजारच्या कारखान्यापेक्षा कमी जास्त त्या ठिकाणी दर मिळायचा पण त्या पद्धतीने शेतकऱ्यालाही चांगल्या पद्धतीने न्यायी वागणूक मिळाली आणि म्हणून त्याच्यावरती पूर्ण व्यवहार विश्वास झाला आणि कुठेही वाचनामध्ये किंवा कुठल्याही इतर गोष्टीमध्ये श्रीराम जव्हारचा कुठेही कुणी असं सरवाळा सुरू केली की कुठेही असल्या पद्धतीचं 2 नंबरचा कारभार त्या ठिकाणी चालला आणि हे सगळं होत असताना 15 वर्षाच्या काळामध्ये जी काय बँकेची देणी होती ती पूर्णपणे देश थोडीफार होत राहील नेटवर्क तर मायनस आहे म्हणून आपल्याला 5 वर्षापूर्वी पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या ताब्यात घेणं गरजेचं वाटतं आणि हे पण महत्वाचं वाटतं की आपल्याला 2,500वरती क्रसिंग करून जाणार नाही तर आपल्याला पुढे क्रसिंगला गेलं पाहिजे 5,000वर गेलं पाहिजे 10,000वरती गेलं पाहिजे म्हणून दुसरा करार आपण मला वाटतं 21-22 तारीख तो दुसराही करार केला आणि तो करार आपण शासनाच्या नियमाने केला. पहिला करार असा होता की टनाला रुपये घ्यायचे टनाला 100 घ्यायचे 5 वर्षाला घ्यायचे 100 परत 110 120 130 असं 3 टप्प्यामध्ये हा शासनाचा नियम होता पहिल्या टप्प्यात पण शासनाच्या परत निदर्शनाचा असा आला आणि सगळ्यात महत्वाचं की हा कारखाना जो श्रीराम जव्हारचा करार झाला तो महाराष्ट्रामध्ये पॅटर्न निघाला हा पद्धतीने सगळे हा शेवटी शासनाला ज्या काळाला शासनाला नियमावली करावी लागली आणि तशा पद्धतीची नियमावली करून त्या ठिकाणी हा कारखाना चालवत असताना ज्यावेळेस सुरुवातीच्या नियमामध्ये टनावरती वाढ होतो दुसऱ्या नियमामध्ये ज्यावेळेस 8-9-2020चा 4 आला त्यावेळेस एकदम वर्षाला लमसम किती आकडा होईल किंवा विदर्भामध्ये काय घ्यायचा भाडा त्याच्यानंतर मराठवाड्यात काय भाडा घ्यायचा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय भाडा घ्यायचा अशा पद्धतीचा 8-9-2020चा जार शासनाने काढला आणि त्या जारचं तंतोतंत पालन करून आपल्या समोर भाडं किती घ्यायचं ह्याच्याशी आपण जास्त बघत नव्हतो आपल्याला एकच पाहिजे होतं की कामगारांना वेळेत पगार कसा कामगारांना येणाऱ्या वाढी कशा व्यवस्थित मिळते शेतकऱ्याला एका आधीचं 2 पैसे कसं मिळते हे खऱ्या अर्थाने त्या कराराच्या वेळेस किंवा त्या परिस्थितीत बघितलं गेलं आणि म्हणून त्यावेळेस आपण कारखान्याला मला वाटतं 4 कोटीमध्ये आपण त्यांना इन्व्हेस्टमेंट त्यांची 4 कोटी होती म्हणून 4 कोटीमध्ये तो कारखाना आपण त्या ठिकाणी त्यांना बाह्य तत्वावरती दिला गेला आणि ते रक्कम पूर्णपणे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं शेतकऱ्यांना बऱ्यापैकी जर बघितलं तुम्ही सोमेश्वर माळेगावचे पुन्हा निश्चित करा मी पण त्याचा मी पहिल्यांदा शेतकरी आहे आणि नंतर कारखान्याचा सभासद आणि नंतर संचालक आहे आम्ही माळेगाव श्रीरामचा अभ्यास करणारे त्या भागामध्ये ऊस सुद्धा लागणारे काही होते किंवा आम्ही त्या पूर्वी जर बघितलं तर त्यावेळेस माळेगावमध्ये श्रीराममध्ये ते सोमेश्वरमध्ये त्यांची कृषी कॅपॅसिटी त्यांचं कर्जमुक्त झालेला कारखाना त्यांच्या असणाऱ्या कोजेल त्यांनी उभा केलेल्या डिस्टरीच्या कॅपॅसिट्या या सगळ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे निश्चितपणे दर चांगल्या पद्धतीचा होतो आपल्याकडे आपल्या अडचणीमुळे आपली कृषी कॅपॅसिटी कमी आपल्याकडे डिस्टरीची कॅपॅसिटी कमी कोजेलचं कुठेही आपल्याकडे उत्पन्न नाही आणि त्याच्या आधारावरती
आणि माळेगावच्या आणि सोमेश्वरच्या तुलनेत अतिशय चांगल्या पद्धतीचं दर देणारा हा खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक दर देणारा हा फेटल तालुक्याचा आणि त्या स्पर्धेत दर देणारा श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि ह्याच्या आधारावर मग दत्त इंडिया नवीन आता गेल्या 3-4 वर्षापूर्वी या भागामध्ये आला साखरवाडीचं संदर्भात महाराजसाहेब बाबा अनेकचं बोलणार आहे. आज काय अर्थाने खुल्या मनाने बोलण्याचीच गरज होती आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी जे बनाव केला जातो त्याच्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहोत आणि हे सगळं सुरळीत चालू असताना गेल्या 1.5 वर्षापूर्वी कारखान्याच्या नियमाप्रमाणे 5 वर्षासाठी इलेक्शन लागलं आणि त्या निवडणुकीमध्ये त्या प्रोसिजरमध्ये आपण पूर्णपणे कारखान्याकडून याद्या मागवल्या गेल्या, पूर्ण आपण याद्या त्या ठिकाणी दिल्या आणि याद्या देत असताना त्यात कुठल्याही तंतोतंत नियमाचं पालन करून जे अर्धा दिनांक असतील शासनाने आपल्याला सांगितलं की 1/1/25 अर्धा दिनांक निघून त्याच्या अगोदर 2 वर्षाच्या याद्यामध्ये 1/1/23 सालची यादी ही ग्राह्य करून तिथपर्यंत जेवढी सभासद झाले तिथपर्यंत जेवढी वारसाच्या नोंदी झाल्या त्या लोकांच्या याद्या पाठवा. आपण तिथपर्यंत 2001-2023 पर्यंतच्या आपण पूर्णपणे याद्या त्या ठिकाणी पाठवल्या. प्रादेशिक संचालक यादी त्या याद्या मान्य केल्या. त्या ठिकाणी आपल्या आता जे मला वाटतंय ज्यांना या अधिकारी मान्यतेला मोठा पुरस्कार दिला पाहिजे की खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अधिकारी असतात जे समज गैरसमज करण्यामध्ये अशी माणसं त्यांनी अर्ज केला तिथं आणि ते अर्ज केल्यानंतर त्यांचा अर्ज पूर्ण नाकार आणि याद्या फायनल केल्या. याद्या फायनल झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी नेमला आणि त्या माध्यमातून उद्याच्या फॉर्म भरायचे तोपर्यंत त्यांनी वरून शेअर केलं सगळं पत्र गेलं मिनिस्ट्रीचे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती शेअर झाला खाली पत्र आलं. संध्याकाळी 6 वाजता सकाळी गेलेलं पत्र संध्याकाळी 6 वाजता प्रादेशिक सहसंचालक यांच्या ठिकाणी पोहोचलं आणि इलेक्शन स्थगित झालं. इलेक्शन स्थगित झाले म्हणून आम्ही पहिलं पिटिशन केलं. त्यावेळेस आपल्याला कोल्हापूर बेंच येण्यामध्ये मुंबईला जावं लागत होतं. त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपण बाहेरला पिटिशन केलं. दुसरं पिटिशन दुसऱ्या दरम्यान 8-10 दिवसामध्ये प्रशासक नेमला त्याच्यासाठी दुसरं पिटिशन आणि ते पिटिशनाच्या माध्यमातून आपल्याला इलेक्शन प्रशासक आपला उठला गेला आणि प्रशासकामध्ये असं सांगितलं गेलं की धोरणात्मक निर्णय तुम्ही घेऊ नका, रोजचं दैनंदिन काम करा. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पत्र आपल्याला आल्यानंतर निर्णय झाला कोर्टाने आपल्याला आदेश दिले. त्याच्यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घ्यायची काय गरज वाटली नाही. जगात चालवते सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कुठली कामगारांचा प्रश्न नाही, शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आणि पुढे सगळं चालू झालं. उलट पक्षी आम्ही मुंबईला जाऊन इलेक्शन आम्ही मागत होतो. सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही समजून घ्या. आम्ही वारंवार इलेक्शन मागत होतो. 8 दिवसाला 15 दिवसाला तारखा पडायला लागल्या. यांचे वकील मुद्दाम तारखा लांबवायला लागले. सुरुवातीला पहिल्या काळामध्ये जुलैमध्ये झाले, सप्टेंबरमध्ये झाले, नंतर डिसेंबरमध्ये तारीख पडली, डिसेंबरपासून एप्रिललाच तारीख पडली. मग आम्ही पण म्हणलं ठीक आहे, ज्यावेळेस होईल आपलं रेग्युलर कामकाज चालू आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस फेब्रुवारीच्या एंडला जेव्हाचं पत्र आलं की आम्हाला आर्थिक अडचणीमुळे आम्ही या ठिकाणी कारखाना चालवायला पुढच्या भागामध्ये आपल्याला आपली व्यवस्था करावी, आम्हाला कारखाना चालवता येणार. मग आता त्या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झाला की आपल्याला आम्हाला संचालक मंडळाला पूर्णपणे अधिकार नाही. मग त्या ठिकाणी आम्ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी काय केलं पाहिजे. सरकारकडे ज्यावेळेस साखर आयुक्तांच्याकडे गेलो, सचिवांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं ज्या संस्थेवरती प्रशासक नेमला तरी पण त्या संस्थेला विशेष सर्वसाधारण सभा घेता येईल आणि तुम्ही तिथे निर्णय करू शकता. पण तरी पण आम्ही त्याच्यावर थांबून आम्ही वकिलांचे सल्ले घेतले, नामांकित वकिलांचे गेलो आणि वकिलांच्याकडून आम्ही हायकोर्टला त्या ठिकाणी परत अपील केले की तुम्ही असा आम्हाला निकाल दिलेला आहे, ह्याच्यावरती आम्हाला पुन्हा मार्गदर्शन व्हावं किंवा आम्हाला ह्याच्यावरती पुन्हा आम्हाला निर्णय का तुमचा द्यावा. पण हायकोर्टने ते मान्य केलं आणि हायकोर्टामध्ये सुद्धा ह्यांचे वकील उपस्थित राहिले. त्यांनी स्पष्ट सांगितलं
कारखाना ऑक्टोबर नोव्हेंबरला चालवला जातो, आता गरज नाही म्हणून डायरेक्ट कोर्टाने खाली प्रकरण टाकून दिलं आणि नंतर दुसरे वकील उभा केले. त्यांनी महत्व सांगितलं की ज्यावेळेस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात काम कारखाना चालू होत असला त्याची पूर्वता येईल म्हणून त्या ठिकाणी ऊसतोडणी यंत्रणा असेल, कारखान्याचा मेंटेनन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर काढायला लागतात. म्हणून हे सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या कोर्टाच्या लक्षात आलं. मग त्यांनी पूर्णपणे 8/9/2020च्या नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवायला प्रत्यक्षात द्या म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांनी आपल्याला अधिकार दिले. त्या पद्धतीने आम्ही विशेष सर्वसाधारण सभा घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण सभासदांना लोकांनी हात वर करून 3 वेळा त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट सांगितलं की हा पुढे चालवायला त्याला हरकत नाही. आणि नंतर ते प्रस्ताव आम्ही 4 वर्षामध्ये पूर्णपणे साखर आयोगाच्या इथं दिला. साखर आयोगाने पण त्याची पूर्ण पाहणी केली. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही ऑफिसला गेल्यानंतर अधिकारी संबंधित असतात, रिलेशन महाराष्ट्राचं भावाचं चांगलं असल्यामुळे प्रत्येक अधिकारी त्यांना आजही मानतो, काय मानत राहतो, कारण या माणसांचं वागणंच वेगळ्या पद्धतीने. त्यांनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या अहवालामध्ये तुमच्या प्रस्तावामध्ये कुठलीही अडचण नाही, कुठलंही तुमच्यावरती कर्ज नाही, जे काय नेटवर्क मायनस आहे तुमचं त्याच्यामुळे तुम्हाला चालवायला द्यायची गरज आहे, फक्त या ठिकाणी राजकारण. म्हणून तुम्ही ह्या इमारतीच्या 10 किलोमीटर सुद्धा जवळ येऊ नका. तुम्ही वरच्या लेवलला काय असेल, मिनिस्टर लेवलला, CM लेवलला काय असेल तिकडे बघा, तिथं कसलाही अडचण नाही. आणि तो प्रस्ताव त्यांनी स्पष्ट पाठवला व आणि त्या कारणाच्या काळामध्ये एक पत्र आलं ते आपण पत्र मध्यंतरी व्हायरल चेअरमन साहेबांच्या कडून ते सुद्धा पत्र अधिकारी संबंधाने त्यांनी पत्र वाचायला दिलं तर त्यांनी आमच्या हातात पत्र दिलं. शेवटी आम्ही माहितीच्या अधिकारात हे पत्र मिळवलं आणि ते आपल्याला सगळ्यांना पत्र दाखवलं आणि त्याच्या माध्यमातून मग ते पत्र आणि तो प्रस्ताव शेवटी आयुक्ताकडून सचिवांच्या गेलेलं, सचिवांच्या मंत्री समितीच्या पुढून नेलं, स्पष्ट पण द्यायला आणि ह्या पत्राचा धोरणात्मक निर्णय घेऊन आणि पुढं मुदत संपलेली असताना धोरणात्मक निर्णय घेऊन आणि कुठलंही वीज नूतनीकरण करून असं CMचा जो शेळा आहे तो शेळा आता त्या परिस्थितीमध्ये आपलं प्रकरण अडकलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याशी शेवटी वाटातलं आपल्याला जायला लागणार आहे किंवा सरकारकडून जायला लागणार आहे. पण ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आता कोर्टाची लढाई कोर्टाच्या ठिकाणी होईल, सरकारची लढाई सरकारच्या ठिकाणी होईल. पण आता शेतकऱ्याची लढाई तुम्हाला आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय कारखाना वाचू शकणार नाही, एवढंच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं मी चेअरमन साहेब अधिकचं त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतानाच बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिलेली अगदी ते प्रत्येक पत्रवाच सांगते. पण एक 200 रुपयाचा मुद्दा जरा जो सारखाच येतोय की 200 रुपये बाहेर काढलं होतं, असं कुठलंही बाहेर काढलेलं नव्हतं. हे मागा सांगितलं की 2000 नंतरच्या करारामध्ये शासनाने एकच सांगितलं की जे काय लमसम भाडा असेल, जे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात घ्यायचे तशा पद्धतीने ज्यामध्ये जे नियुक्त होतं ते भाडं आपण 4 कोटीचं त्या ठिकाणी घेतलं होतं. का तर आपण तिथं भाडं घ्यायला आपल्याला त्यांना 100 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करायचं की 5,000 टनाचा कारखाना करायचा. आणि त्या मंत्री समितीमध्ये सहकार मंत्री त्याच्या अध्यक्ष असतात, सहकार राज्यमंत्री त्या कमिटीत असतात, प्रधान सचिव, साखर आयुक्त असं 4ची कमिटी आहे. त्यामध्ये ज्यावेळी शंभूराज देसाई होते त्यांनी घाकुनाष्टो काय इथल्या त्या काळामध्ये काय अडचणी असतील त्यांनी त्यानुसार एक पत्र दिलं. त्यांनी सांगितलं की 13/10/21 रोजी श्री शंभूराज देसाई सदस्य तथा राज्यमंत्री यांनी लेखी म्हणले, त्यांनी त्या 4च्या कमिटीत त्यांचं लेखी म्हणणं दिलं की त्यात श्रीराम सहकारी साखर कारखाना यांचे शेतकरी सभासद यांचे प्रति कोणते दायित्व नाही. म्हणजे त्यांनी कबूल केले होतं, फक्त आपल्याला नेटवर्क मायनस असल्यामुळे आणि आपल्याला भविष्य काळामध्ये कारखाना 5,000चा करायचा असल्यामुळे आपण करायचं दुसरा करार केला.
आज रोजी सदर कारखान्याची एफआरपी थकीत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुस्थितीत असलेला सहकारी कारखाना 15 वर्षासाठी दुसऱ्या कारखान्यात चालवण्यात येणे योग्य होणार नाही, ही त्यांचं मत आहे. सदर कालावधी 15 वर्षाऐवजी कमी करून 5 वर्षापर्यंत ठेवण्यात यावा. कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन करता कारखाना इतर सहकारी साखर कारखाने चालवण्यात येताना प्रतिवर्षी प्रति टन किमान 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावे असे नमूद केले. त्यांनी काय सांगितलं? 15 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षासाठी द्या. मग जर 15 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षासाठी जर द्या असं जर असेल तर आपण करा 5 वर्षाचाच फायदा पाहिजे. त्याच्यानंतर 200 रुपये मूळ नफ्यातील हिस्सा म्हणून द्यायचा. आपल्याला 200 रुपये जर घ्यायचे म्हणलं नफ्यातून तर आपल्याला नफा कधी होतो? एफआरपी ज्यावेळेस आपल्याला एफआरपीचं बंधन आलं आणि एफआरपीचं बंधनानंतर जी वरची रक्कम दिली त्याला नफा मानायचा आणि जी वरची रक्कम आपण प्रत्येक वर्षी एफआरपीच्या वर आपण 200-300 रुपये दिलेले आहेत म्हणजे ते सभासदांना दिलेले. मग सभासदांना द्यायची तीच रक्कम जर इकडे कारखान्याकडे ठेवून करायची काय? शेवटी हे आपल्याला सभासदाचं कामगाराच्या ठिकाणी बघायचं आणि तशा पद्धतीचा कुठलाही करार झालेला नाही. आणि साखर आयुक्त यांनी त्याच्यानंतर खाली काय म्हणलं? साखर आयुक्त यांनी श्रीराम कारखाना पुढील 15 वर्ष भागीदारी तत्वावर चालवायचे दिला तरी भांडवली गुंतवणूक त्याची किंमत विचारात घेऊन कारखान्याची काही देणी थकीत राहू शकतील अशी शक्यता नमूद केली. त्याबाबत बहुमताने समिती सदस्यांनी कारखाना 15 वर्ष कालावधीसाठी भागीदारी तत्वावर देण्यास हरकत नाही असे सांगितले. महत्वाचा मुद्दा काय आहे? बहुमताने समिती सदस्यांनी 15 वर्षासाठी वर्षभरात देसाई त्यांच्या पत्रात काय म्हणतात? 15 वर्षाचे 5 वर्षासाठी. त्याच्यानंतर खाली सदस्यांनी काय सांगितले? 15 वर्षासाठी. म्हणजे त्यांनी त्यांचं मत मांडलं. म्हणजे 2 ठराव 3-1 अशा पद्धतीने ते पास आहे आणि अशा पद्धतीचं 200 रुपयाचं आणि मग आतापर्यंत कृषी 22 लाख केलं आणि 200 रुपये गुणिले 44 कोटी आता आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी आता दिलेला आहे. त्यामध्ये प्रादेशिक सहसंचालकाचा रिपोर्ट आहे, सरकारच्या लेखा परीक्षेत ऑडिटरचे रिपोर्ट आहे, सचिवापर्यंत प्रस्ताव घ्यावा, आयुक्त मंत्री समितीपर्यंत प्रस्ताव घ्यावा. मग त्या गोष्टी कुठे तिथं उल्लेखाला आहे. फक्त तुमच्या पुढे बनाव करायचा, गैरसमज करायचा आणि लोकांच्या मध्ये कुठेतरी विष करायचं काम करायचं. 200 रुपये कुणीतरी ह्यातलं घेतले. अरे 200 रुपये घ्यायला यांनी ज्यावेळेस कारखाना बंद पडला त्यावेळेची रक्कम गुंतवल्या आणि त्या रक्कमा ज्यांनी कधीही ज्या मोकळ्या मनाने गुंतवल्या त्या रक्कम घ्यायला ही मंडळी बसलेली त्या ठिकाणी मला तरी वाटत नाही. आणि जर परिस्थिती बघितली तर मी अतिशयोक्ती बोललेलं होईल किंवा कुणाची तरी माप काढण्यात होईल. पण जर आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कारखान्याच्या इतर कारखान्याची परिस्थिती आणि त्यांच्या चेअरमनची परिस्थिती, त्यांच्या असणाऱ्या घराची परिस्थिती, बंगल्याची परिस्थिती, गाड्यांची परिस्थिती, त्यांच्या वागण्याची परिस्थिती, हे जर त्यांच्या परिस्थितीत बदल होत नाही तर ह्या ठिकाणी कुठे इकडे 200 रुपये कुठे गेला अशा पद्धतीचा जर आरोप होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव आणि ह्याच्यापेक्षा वाईट कुठलीही गोष्ट नाही. यात एकच नमूद करायचंय विरोधकांना की सुरुवातीला त्यांनी काय सांगितले? इलेक्शन घेऊ नका. आज काय तुम्ही सांगताय? इलेक्शन घेतल्यानंतर हा कारखाना चालू आहे. म्हणजे तुम्हीच सांगता इलेक्शन घेऊ नका, तुम्हीच मात्र इलेक्शन घ्या. स्पष्ट ह्याच्यामध्ये दिसतंय की हा कारखाना पूर्णपणे बंद पाडायचा आणि तुम्हाला आम्हाला देशी गळीला लावायचा. आणि हा खऱ्या अर्थाने या ठिकाणचा उद्देश. ह्याच्यामध्ये दुसरं काही कारण नाही. ज्यावेळेस ग्रुपमध्ये काय मंडळी बोलतात, मी पण त्या ग्रुपमध्ये आहेच, मी बघतो सगळं, पण बोलायचं काय? एकाच भाषेत काम उत्तर दिलं की पूर्णपणे राजकारण. आणि मग अशा पद्धतीचं ही लोक काय करतात? अशा पद्धतीचं चुकीचं प्रश्न विचारायचं, जनरल मीटिंग मध्ये यायचं आणि जुनं 21 सालाचं तुम्ही काढता आणि 200 रुपयाचे करार घातलेलाच नाही, जो करार झालेलाच नाही त्या पद्धतीचं करार तुम्ही या ठिकाणी मांडणार आणि त्या पद्धतीचं जर तुम्ही चुकी जुन्या मीटिंगचं आज काढायचं, आजच्या मीटिंगचं पुढे वेगळंच बोलायचं. काल विषय असा होता जनरल मीटिंगचा
की श्रीराम जवाहरचा करार रद्द करायचा 18/5चा. आपण जे 18/5 विशेष सर्वसाधारण सभा घेतली त्यावेळेस त्यांचा 18/5चा जो मीटिंगमध्ये आपण कोण करायचं या ठिकाणी ठराव पास करून घेतली की आपल्याला श्रीराम जवाहरचा करार रद्द करायचा. रद्द करत असताना त्यांचं आपण काय केलं लागतं, आपण काय केलं, आपलं काय केलं लागतं, ह्या सगळ्याचा उहापोह व्हायला पाहिजे होता. त्या ठिकाणी ते विरोधकांनी पूर्णपणे त्याच्याशी बघत दिली. दुसरा विषय, ज्यावेळेस दत्तगिरी येतो त्यावेळेस त्याचं भाडं किती ठरलं किंवा शेतकऱ्यांचे काय नाही द्यावं, कामगारांना काय नाही द्यावं, हा कुठलाही त्या ठिकाणी उहापोह झाला. आणि चुकीच्या पद्धतीने त्या 200 रुपये कुठे गेले 44, आणि 44 कोटी जर इथं जर कुठे गोळ होत असला तर आम्ही संचालक मंडळ आहे की आमचे 7 बारा तुमच्यासाठीच आहे. जर कशा पद्धतीचा कुठं जर 44 कोटी त्या ठिकाणी जर तुम्ही दाखवून त्याच्याला उकळी पाडल्यावरती आले त्या ठिकाणी आम्ही बसतो होतो त्यावेळेस सांगितलं बसले साहेब सीएम द्यायला जर सीएम सगळं पत्र हलवले तर तुम्ही चौकशी लावा आमची. असा करारच झाला नाही. आणि ज्यावेळेस करार झाला त्यात त्यांनी काय सांगायचे, लॉकिंग पिरियड 20 नंबरला करार. आणि लॉक पिरियड 20 नंबरला 22 नंबरला पुढे काय गेलं ते तुम्ही सांगतच नाही. 22 नंबरला गेले 7 वर्षात लॉकिंग पिरियड. मग 7 वर्षाचं काय करण्याचं पटलंच नाही. मग त्यांनी काय दिवस घ्यायचाच नाही का, यांचं मग तुम्ही दिवसच घ्यायचा नाही. अरे घेतला तर पुढं काय करायचं, लिहिलेला 22 नंबरला. मग 22 नंबरला असं स्पष्ट सांगितलं की जर 7 वर्षाच्या आत जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचा दिवस झाला, तुमचं जर त्या ठिकाणी जो दिवस करेल जो स्वतःहून यातून बाहेर पडेल त्यांनी पूर्णपणे 8 कोटी रुपये त्या ठिकाणी आपलं दंड म्हणून आपलं दायित्व म्हणून त्या पुढच्या समोरच्या पार्टीला द्यायचे. हा त्या करारामध्ये लिहिलेला नियम होता. आणि मग त्यांनी ते कबूल केलं. 7 वर्षानंतर जरी पुढच्या 15 वर्षात परत जरी तुम्हाला दिवस करायचा असला तरी पण त्याच्यासाठी 4 कोटी रुपये. आणि आपला 7 वर्षाच्या आत झाला 8 कोटी रुपये. आणि ह्या हिशोबात 8 कोटी रुपये आहेत. हिशोब सगळा तुम्ही त्या गोष्टी बघत नाही. आणि तुम्ही सांगता काय केलं. बरं, दुसरी गोष्ट, जो 20 वर्षासाठी 15 वर्ष पहिला चालवा, 20 पुढच्या 5 वर्षामध्ये जवाहर चालवा. मग जवाहरला चालवायला अडचणीत आता आम्हाला शंका यायला लागल्या. आम्ही त्यांना वारंवार विचारतो, त्यांचे आमची रोजच घेते. मुंबईत आम्ही पुण्यात एकत्र जवाहरची सगळी टीम आणि आमची टीम त्यावेळेस विराट भाई त्यांना रोज विचारतो की बाबा तुम्हाला कोणी दर दिलाय का, तुम्हाला कोणी असं म्हणलंय का, तर ती म्हणते आम्हाला कोणी सांगितलं नाही. पण आज असं वाटायला लागले की तुम्ही बहुतेक जवाहरवाल्याला बहुतेक या ठिकाणी बळवून लावलेलं दिसते का, असं आम्हाला शंका यायला लागली. आणि तुम्ही परिस्थिती काय सांगताय की जवाहरला देऊ नका, जवाहरला सहकारी तत्व होते. अरे कोणत्या तत्व म्हणते. आजही तुम्हाला सांगतो आहे ह्या परिस्थितीत आहे ह्या करारात जर तुमची ताकद असेल आणि सहकारी तत्वावरचं पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना विनंत्या करून जवाहर कारखाना इथं आणा आणि त्यांना आहे या परिस्थितीत चालवायला हवं. आमचं कोणीही त्या ठिकाणी संचालक मंडळ किंवा आमचे नेतृत्व, आमचे चेअरमन, आमचे कामगार कुठल्याही त्यांचा अडचण आणणार नाही. ते स्वतःहून गेले, स्वतःहून त्यांनी 8 कोटी रुपये दंड दिला. आणि तुम्ही सांगताय सहकारी पाहिजे, नियमात सांगताय तुम्ही खाजगी कारखान्याला या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि खाजगीचा असला तर दुसरा पहिल्यांदा काय म्हणायचं, तुम्ही चालवा. बरं, तुम्ही चालवा तर नेटवर्क माहिती आहे. मग तुम्ही पैसे उपलब्ध करून बँक देत नाही, तुम्ही आम्ही त्या चेअरमन साहेब बोलतील आणि तेही प्रयत्न केले. त्याच्यानंतर तुमचं मत आहे मग सहकारी कारखान्याला आहे. म्हणून तुम्ही बोलताय काय, तुम्हाला बोलत असताना तुमच्या लक्षात काय येत नाही की आपण वेगळं प्रत्येक गोष्टीला बोलतोय. तुम्ही सहकारी सांगताय एका वेळेस म्हणताय खाजगीला द्यायचं देता येत नाही, एका वेळेस म्हणताय खाजगीला दुसऱ्या. शेवटी तुम्ही दत्त इंडिया येतात त्याला जर द्यायचंच नाही का, तो जवाहरपेक्षा जास्त पैसे देईल काय शेतकऱ्याला आणि सगळा ऊस देईल काय तालुक्यात. म्हणून शेवटी तर दत्त इंडियावर राहणार. बरं, दत्त इंडियाचं काय की महाराष्ट्रात स्वतः बोलतो जे त्यांच्यावरती आरोप केला जातात दत्त इंडियाचे बोलणं म्हणजे त्याच्या संदर्भात महाराष्ट्रात बोलतील. म्हणजे एकच आहे, दत्त इंडिया कारखाना हा सोमेश्वर माळेगावला स्पर्धा करणारा कारखाना आहे. आणि त्या कारखान्याला आपला श्रीराम कारखाना आपला 18/5/2026 साली त्यांचं कागद आपण शेतकऱ्यांना दिला. आणि तो प्रस्ताव खऱ्या अर्थाने अजूनही राजकारण पुढच्या पार्टीने थांबवावं अशी माझी विनंती आहे. आणि त्या पद्धतीचा दत्त
शेतकरी घेतलं हा श्रीराम कारखाना सोपवा आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धा करावी आणि त्या ठिकाणी कोण जास्त दर भेटत तालुक्यात ह्याच्या स्पर्धा लावा आणि या ठिकाणी माझं प्रश्न थांबवतो. जय हिंद.